पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत सेवातीर्थ इमारत संकुलाचं उद्घाटन केलं। या संकुलात पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि मंत्रिमंडळ सचिवालय या कार्यालयांचा समावेश आहे। सेवातीर्थ इथं स्थलांतरित झाल्यानंतरच्या पहिल्याच निर्णयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवाभाव प्रतिबिंबित करणाऱ्या निर्णयांशी संबंधित महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली। हे निर्णय शेतकरी, महिला, तरुण आणि असुरक्षित नागरिक अशा प्रत्येक घटकाला स्पर्श करणारे आहेत। पंतप्रधान राहत योजना, लखपती निधींचं उद्दिष्ट दुप्पट करून 6 कोटी करणं, कृषी पायाभूत सुविधा निधी दुप्पट करून 2 लाख कोटींपर्यंत नेणं, 10,000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 या योजनेला मान्यता। हे निर्णय पंतप्रधानांनी आज घेतले। तात्काळ वैद्यकीय मदतीअभावी कोणीही जीवाला मुकू नये या अनुषंगानं प्रत्येक नागरिकासाठी जीवनरक्षक संरक्षण असलेल्या पंतप्रधान राहत योजनेला दिलेल्या मान्यतेमुळे अपघातग्रस्तांना 1.5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मिळणार आहेत। मार्च 2027 पर्यंत निर्धारित केलेल्या उद्दिष्टाआधीच 1 वर्ष सरकारनं 3 कोटी लखपती निधींचा टप्पा ओलांडलाय। पंतप्रधानांनी आता मार्च 2029 पर्यंत 6 कोटी लखपती निधींचं एक नवीन महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलंय। भारताची संपूर्ण कृषी मूल्य साखळी बळकट करण्याच्या उद्देशानं पंतप्रधानांनी कृषी पायाभूत सुविधा निधीचा खर्च दुप्पट करून 1 लाख कोटींवरून 2 लाख कोटींपर्यंत करायला मान्यता दिली आहे। भारताच्या नवोन्मेष व्यवस्थेला विशेषतः तंत्रज्ञान, सुरुवातीच्या टप्प्यातील कल्पना, प्रगत उत्पादन आणि यशस्वी तंत्रज्ञानासाठी पंतप्रधानांनी 10,000 कोटी रुपयांच्या निधीसह स्टार्टअप इंडिया FO 2.0 योजनेला मान्यता दिली आहे। पंतप्रधान आज